विठ्ठल 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 बोला पुंडली गवळा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज बजरंग बली की जय रामचंद्र भगवान की जय हर विठ्ठल 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 भगवान परमात्म्याला भरपूर बायका आहे, परंतु रखुमाईला एकच नवरा आहे. ही अनन्यता प्राप्त करून देण्यासाठी रखुमाईचा पती विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याचं रूपाचं वर्णन करताना तुकोबाराय सांगतात ते अभंगाच्या प्रथम चरणात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटवारी ठेवोनिया करकटवारी ठेवोनिया तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर कठेवरी ठेवोनिया करकठेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर काजे पितांबर वा गोड प्रमाण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर. मला एक सांगायचं झालं तर हा अभंग जो आहे ना तो प्रत्येकाच्या परिचयाचा हे म्हणणं सुद्धा या अभंगाचा अपमान आहे. कारण हा अभंग कीर्तनकाराच्या म्हणजे माझ्या पाठच आहे, गायकाच्या पाठ आहे का पाठ आहे, टाळकऱ्यांच्या पाठ आहे, पखवाजाच्या पाठ आहे, पेटीवादकांच्या पाठ आहे, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या पाठ आहे. म्हणजे हा अभंग ज्याची कीर्तनाकडे पाठ आहे
त्याच्या सुद्धा पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल हा असलेला असा सरळ सोपा अभंग. तसा पाहिला तर तुकोबारायांचे सगळे अभंग अवघड आहे, कारण त्या अभंगाचा काय अर्थ असेल ते तुकोबारायांनाच माहिती असेल. अभंग कोणत्याच कीर्तनकाराला सोडवता येत नाही, उलटा कीर्तनकाराला अभंग सोडवतात, अशी गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे आजचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये तुकोबारांनी कोणत्या देवाचं वर्णन केलंय का? मला सांगा, केलंय का मंडळी? कोणत्या देवाचं वर्णन? बरं तुम्हीच मला सांगा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून आलंय का कोणत्या देवाचं नाव? नाही आलं. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आलंय का कोणत्या देवाचं नाव? नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित आलंय का कोणत्या देवाचं नाव? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने कोणत्या देवाचं नाव आलंय का? नाही. मग तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबारांनी या अभंगामध्ये एवढा सगळा परिचय दिला, पण कोणत्या देवाचा परिचय दिलाय ते आपल्याला कळालं पाहिजे ना. तो परिचय मी तुम्हाला कळून देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल विठ्ठल. आता तो परिचय असा आहे. अभंगामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या तुळशी हार गळा कासे पितांबर, या गोष्टीवरून देवाचा परिचय होत नाही. कासे पितांबर वृंदावनातल्या बाके बिहारीला सुद्धा कासे पितांबर आहे आणि अयोध्येतल्या रामाला सुद्धा कासे पितांबर आहे. त्याच्यावरून देवाचा परिचय होतो का? नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी वृंदावनातल्या बाके बिहारीला पण हे वर्णन आहे आणि अयोध्येतल्या रामाला पण हे वर्णन आहे. परंतु मग मात्र याच्यामध्ये ह्याच देवाला ही अनन्यता प्राप्त होईल असं काहीतरी असेल ना? आहे ना. मग काय? उभे विटेवरी आणि कर कटावरी. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये दोन गोष्टी अशा आहे की त्याने मात्र पांडुरंग परमात्मा हाच आहे. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख. कशासाठी? कारण त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलेलं जात आहे. कोणता देव? तुकोबारा म्हणतात कोणता धरीला चित्ती? एक धरीला चित्ती. कोणता? आम्ही रखुमाईचा पती. एक गाऊ आम्ही वा वा वा. विठोबाचे नाव. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आणि पैगाम नाही आता. आणि पैगाम नाही आता. आणि काम नाही आता. आणि काम नाही आता. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. विठोबाचे नाम एक गाऊ एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. विठ्ठल विठ्ठल. आता या अभंगामध्ये तुकोबारांनी अजून एक वर्णन केलेलं. काय? त्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुळसी हार गला कासे पितांबर. ओ तुळसी हार गला कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी
परिचय करून देताना म्हणतात, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. त्या देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, कासे पितांबर आहे, आणि तो असला देव त्याचा आम्ही परिचय करून देत आहोत. तो म्हणजे तो आम्हाला आवडतो. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आवडे निरंतर हेची ध्यान. तेच रूप आम्हाला निरंतर आवडतं. कारण लोकांना काही गोष्टी तेवढ्या पुरत्या तेवढ्या मर्यादित आवडतात. काही लोकांचं नवीन नवीन लग्न झालं का त्यांना त्यांची बायको फार आवडते. काही दिवसानंतर ते त्याच बायकोला वैतागतात. म्हणजे याचा अर्थ लोकांना आवडतात परंतु निरंतर आवडत नाही. परंतु तुकोबाराय मात्र देवाच्या बाबतीत असं म्हणतात की हा देव आम्हाला निरंतर आवडतो, म्हणून आवडे निरंतर हेची ध्यान. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण थोडं सुंदर ते ध्यान या अभंगावरती थोडं बोलू. या सुंदर या शब्दावरती बोलू आपण आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, हा पांडुरंग परमात्मा ठाईचाच काळा अनादी बहु काळा, हा गोरा आहे का काळा आहे? काळा आहे. मग तुकोबारा याला सुंदर का म्हणतात? काहीतरी कारण असेल ना. याचा अर्थ रूपाने नाही, गुणाने सुंदर आहे. गुणाने मग मात्र परिचय होऊन जातो. म्हणजे गुणाने सुद्धा सुंदर समजलं जातं. गुणाने मग मात्र हा चोरटा आहे. बरं, साधा चोरटा नाही ना, हा मोठा चोरटा आहे, भला मोठा चोरटा आहे, उपनिषदातला चोरटा आहे. हा गवळ्यांच्या घरी चोरी करणारा चोरटा आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम याचा दातार. साधा चोर नाही ना, बुरट्या चोर नाही ना, मग पुराण प्रसिद्धामधला चोर आहे. मग मात्र याचा तुकोबारा परिचय करून देता. काय म्हणता? सुंदर ते ध्यान. सुंदर म्हणताय, हा वर्णानही सुंदर नाही, ठाईचाच काळा अनादी बहु काळा. सुंदर कसं काय? बरं जाऊ द्या, गुणानी म्हणू तर हा चोरटा आहे. म्हणजे गुणानही सुंदर नाही आणि रंगानही सुंदर नाही. बरं, तुकोबाराय बोलताय ते खरंय का खोटंय? तुकोबाराय बोलताय खरंय का खोटंय? खरंय. मग मी खोटं बोलतो का? म्हणजे तुकोबाराय बोलताय ते पण खरे आणि मी बोलतो ते पण खरे. त्या गोष्टी अशा आहे, तुकोबाराय जे बोलतात ते प्रेमाने बोलतात, प्रेमाच्या संबंधाने तुकोबाराय बोलतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. विठ्ठल 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 विठ्ठल. असा असलेला तो सुंदर असलेला पांडुरंग परमात्मा. दुसऱ्या चरणामध्ये तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळाच का? 3 प्रकारच्या माळा आहे. वैजयंती माळा, एक वनमाळा आणि तिसरी तुळशी माळा. आता पांडुरंग परमात्मा असं सांगतोय की तुळशी माळा ही माझ्या गळ्यात आहे, म्हणजे माझ्या भक्तांना मायेचा त्रास होणार नाही. ती माया मी माझ्या गळ्यामध्ये अशी वेठून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हा भक्तांना घाबरायची गरज नाही. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याच्या कानामध्ये उत्तर आलेले. काय उत्तर आहे ते? सांख्ययोग. हा म्हणजे सांख्य आणि हा म्हणजे कर्मयोग. हेच अभंगाच्या तृतीय चरणामध्ये. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर
मणी विराजित तुळशी 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 हार गळा कासे पीतांबर 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 तुळसी हार गळा कासे पितांबर विठ्ठल 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 मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. आता ते मकर कुंडले कोणते? 12 अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. 12 अध्यायामधला विचार केला झाला तो भगवान परमात्म्याच्या कानामध्ये 2 कुंडल आहे मकर कुंडले. एक म्हणजे सांख्य योग आणि एक म्हणजे कर्मयोग. असे असलेले ते 2 मकर कुंडले तळपती श्रवणी. आणि कंठी कौस्तुभ मध्ये भगवान त्यांनी त्याचा आवडता असल्यामुळे भगवान परमात्मानी तो कंठी कौस्तुभ मणी घातलेला आहे. विठ्ठल विठ्ठल असा असलेला भगवान परमात्मा फार सुंदर आहे. प्रत्येकाच्या सुंदरतेला लाजवेल असा असलेला भगवान परमात्मा सुंदर आहे. खरं सांगायचं झालं तर सुंदर या शब्दावरती एवढं बोलता येतं ना की माझ्या मते आपल्याला 4 ते 5 कीर्तनं कमी पडतील. एवढा पांडुरंग परमात्मा सुंदर आहे. त्याचं वर्णन करताना सुद्धा असं म्हणतात, राजसस कुमार मदनाचा पुतळा, राजसस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी कंठी, रुळे माळ, रुळे माळ, रुळे माळ, रुळे माळ कंठी, वैजयंती कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट चंदनाची उटी, चंदनाची उटी, राजसस कुमार मदनाचा पुतळा, पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती, रत्न किळपाकती प्रभा, रत्न किळपाकती प्रभा. असा असलेला पांडुरंग परमात्मा सुंदर आहे. साजिर गोजिर रूप असलेला तो भगवान परमात्मा म्हणून तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनी या विठ्ठल 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 विठ्ठल. असा असलेला तो भगवान परमात्मा आहे. तुळशी हार गळा, तुळशी हार घातलेली आहे, कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान,
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित. एक उदाहरण आपण सांगू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात की हेची सर्व सुख. हेची शब्द हा का वापरलाय? एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो, एखाद्या शहरामध्ये गेलो, तिथे गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला भेटतात, परंतु त्या गोष्टी दुसऱ्या शहरामध्ये भेटत नाही. मग असं म्हटलं की मग तिथं गेलं की मी इतर शहरामध्ये गेलं, ती गोष्ट भेटेल का इथे? नाही, ती गोष्ट तिथंच भेटेल. कुठं? तिथंच भेटेल. तसं तुकोबाराय म्हणतात सुख आहे ना कुठं? हेची सर्व सुख. त्या भगवंताच्या चरणावरती सर्व सुख आहे. काय सुख आहे त्या सर्व भगवान परमात्म्याच्या चरणावरती? सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा देवी बरा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवी बारा बाप रखुमा देवी बारा बाप रखुमा देवी बारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर काय सर्व सुखाचे आगर. तुकोबारा तेच म्हणतात की त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती हेची सर्व सुख. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याच्या त्या सुखाची तुम्हाला एक सुंदर कथा सांगून जातो. कथा अशी आहे की भगवान परमात्म्या चरणावरती सर्व सुख आहे. आपण इतरत्र बघतो सर्व मायाजाळ आहे. काय? मायाजाळ आहे. सर्व ठिकाणी माया आहे. ये रती माई के दुःखाची जनेती नाही आदि अंती अवसानी अवसानी. ये रती माई के दुःखाची जनती ये रती माई के दुःखाची जनेती. येर तर सगळं आपल्याला माईक, आपल्याला सर्व साधन इकडं तर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही सर्व ठिकाणी. का? सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार. कारण सर्व सुखाची आगर कुठे? भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. आता सांगा, आपण इकडं इतर तर सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. या जगामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती कुठेही होणार नाही. सुखाची प्राप्ती फक्त देव आपल्यासा केला तरच होईल. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव
जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनती दुःखाची जने कुठे सुख तुकोबाराय काय म्हणतात तुम्हाला अभंगापासून पुढे नेतो म्हणजे तुम्हाला डोक्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तुकोबाराय म्हणतात हेची सर्व सुख भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. त्यासाठी काय तेने विन जीवा सुख नोहे तेने विन जीवा सुख नोहे का कधी आपुला तो एक देव करून घेवा तेव्हाच त्या सुखाची तुम्हाला प्राप्ती होईल. असं अभंगाने अभंगामध्ये घुसायचं ठरलं की तुकोबारायच लागतात. कसे सुखाची प्राप्ती इतरत्र तुम्हाला होणार नाही. इतरत्र सर्व मायाजाळ आहे. या सर्व मायावी जगामध्ये तुम्ही सुख शोधत असाल तर तुम्हाला सुख मात्र भेटणार नाही. ऐका माणसाला देवाशिवाय दुसरं कोणीच नाहीये या जगामध्ये. तुम्ही म्हणाला बहीण माझी आहे भाऊ माझा आहे आई माझी बाप माझी या जगात कोणी कोणाचं नाही. आई माझी बाप माझे मना सारिके न होता बाळकासी माते मारे माता तैसा नव्हे देव राव याचा कृपाळू स्वभाव. मनासारखं नाही झालं तर पोटची आई सुद्धा बाळाला मारते. या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. या जगामध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 गोष्टी कधी चुकणार नाही. काय जन्माला आल्यानंतर मरण चुकणार नाही आणि केलेलं कर्म कधीही तुम्हाला चुकणार नाही आणि असलेलं प्रारब्ध तुम्हाला भोगावं लागणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्हाला पटवून देतो काय कर्म केल्यानंतर ते प्रत्येकाला फेडावं लागतं. अयोध्येमध्ये दशरथ राजाय राम प्रभूये भरतजीये शत्रुघ्नये लक्ष्मणे सर्वजण आहेत. त्या ज्यावेळेस कैकेयीने आपले 2 वर मागितले जातात. पूर्वीचे 2 वर राहिलेले आहे वरदान आणि ते काहीतरी मागितलं जातं त्यांच्याकडे. त्यावेळेस दशरथ राजाने ते 2 त्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे. कोणतं एक भरताला राजगादी आणि दुसरं राम प्रभूला वनवास. भगवान परमात्मा वनवासाला जातायत निघून गेले. भरताला कळालं भरत प्रभू आलेले आहेत. आल्यानंतर कैकेयी मातेला बोलनात कोणालाही बोलनात. ज्यावेळेस भगवान परमात्मा रामचंद्र प्रभू वनामध्ये निघून जातात दशरथ राजा ज्या बापाला मुलाच्या मांडीवरती मरण यायला पाहिजे त्या बापाचं मरण तसंच राम राम म्हणून येतं आणि ज्याला मातीची गादी पाहिजे त्याचं मरण भगवान परमात्म्याच्या मांडीवरती होतं. जटायू आपल्या सर्वांना माहितीच आहे. म्हणजे केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे कीर्ती. कर्म झाले त्याची भोगाले उपजले गेले उपजले गेले केले कर्म झाले त्याची भोगाले 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 उपजले मेले ऐसे कीर्ती उपजले मेले ऐसे कीर्ती. कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले उपजले मेले त्या कर्मामधून तुम्हाला वाचायचं असेल तर एकच करा काय
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडली अवतारी विठ्ठल श्री ज्ञाननाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय विश्वगुरु ज्योतिनाथ महाराज की जय केलेले कर्म तुम्हाला चुकवायचे असेल, त्या कर्मामधून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पार पाडायचे असेल तर एक करावं लागेल, त्याच्या दुःखातून थोडी थोडी तुम्हाला मुक्तता भेटेल. कधी देवाचं नामस्मरण केलं का मग विठ्ठल विठ्ठल. कर्माचं मी तुम्हाला सांगतो. ते कर्म ज्यावेळेस रामप्रभू वनवासाला जातायत, दशरथ राजाचं मरण झालेलं आहे, भरत प्रभू आलेले आणि भगवान परमात्माला नेण्यासाठी भरत प्रभू वनामध्ये जात आहेत. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने, अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने. भरत प्रभू वनामध्ये आलेले. आल्यानंतर मग मात्र राम प्रभू बसलेले आहेत. भरत प्रभू म्हणतायत की ऐका देवा, चला माझ्या बरोबर. ते अयोध्येचं राज्य कोण सांभाळणार? एवढं मोठं राज्य माझ्यासारख्या पामराचं ते कार्य नाही, तुमच्यासारख्या देवाने ते कार्य करावं. त्यावेळेस राम प्रभू भरताला मात्र म्हणतायत, अरे भरता, हे मी केलेलं कर्म आहे, हे माझं पूर्व साठवलेलं संचित आहे, त्याचं मी हे कर्म माझं फेडतोय. असं का? त्यावेळेस राम प्रभू भरताला म्हणतात, कैकेयी मातेचा सुद्धा दोष नाही, हे सर्व माझं पूर्व संचित आहे, हे दैव आहे आणि तेच दैव मी आज फेडतोय. म्हणजे जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मरायचंय आणि केलेलं कर्म प्रत्येकाला फेडायचंय. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो तुम्हाला की या जगामध्ये सुख तुम्हाला कुठेही भेटणार नाही. या जगामध्ये तुम्हाला सगळे ठिकाणी माया आहे, माया. आणि त्या मायामध्ये तुम्ही एकदा अडकले की तुम्हाला सुख आलं की दुःख आलं, सुख आलं की दुःख आलं, सुख आलं की दुःख आलं. परंतु तुकोबारा विरोधात जाऊन बोलतात. काय काय बोलतायत? तुकोबारा हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिना श्रीमुख, पाहिना श्रीमुख, आवडीने तुळशी हार गळा, कास पीतांबर, तुळशी हार गळा, कास पीतांबर. पाहिना श्रीमुख, पाहिना श्रीमुख, आवडीने तुळशी हार गळा,
आवडे निरंतर येती येची तुका मने माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता वै एकनाथ नामदेव तुकाराम सर्वांनी भजन करा भजन विठ्ठल एकनाथ नामदेव तुकाराम हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता वै एकनाथ नामदेव तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या फुला कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने ज्ञानेश्वराला का पायापैकी करा कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय सब संतन की